भारताचा गॅस संपला. आज मध्यरात्रीपासून गॅस सिलेंडर मिळणे बंद. संपूर्ण देशात आणीबाणी लागू. होय, ऐकून धक्का बसला असेल, पण सावध व्हा. गॅस सिलेंडरच्या बाबतीत एक भयानक बातमी समोर आली, ज्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. गॅसचा तुटवडा इतक्या भयानक प्रमाणात वाढला, ज्यामुळे सरकारने गॅस सिलेंडरवर लागू केलेत कडक नियम, ज्यामुळे आता या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळणार नाही. पहा, तुमच्या घरात जो गॅस सिलेंडर जळतो आहे तो कदाचित आता शेवटचा असू शकतो. लक्षात घ्या, तुमच्या खिशात हजारो रुपये असले, बँकेतही लाखो रुपये असतील, पण पैसे देऊनही तुम्हाला गॅसचा सिलेंडर मिळणार नाही. कारण आज मध्यरात्रीपासून केंद्र सरकार गॅस सिलेंडरच्या बाबतीत 5 कडक आणि अतिशय भयानक नियम लागू करणार आहे, ज्यामुळे आता तुम्हाला पैसे देऊनही गॅस सिलेंडर मिळणार नाही. पहा, तुम्हाला जसं माहीत आहे की 2 दिवसांपूर्वीच कमर्शियल गॅस सिलेंडर म्हणजे जे हॉटेलवाले वापरतात निळ्या रंगाचे, ते गॅस सिलेंडर येणे बंद झाले होते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी आंदोलन केलं होतं. तर कालपासून घरगुती गॅस सिलेंडरवाले ग्राहक देखील रांगा लावून गॅस घेण्यासाठी भांडत होते. पण काही ठिकाणी गॅस मिळत होता. थोडा वेळ थांबून तरी का होईना गॅस सिलेंडर मिळत होता. पण आता तसे होणार नाही, कारण की गॅसचा जो तुटवडा आहे तो इतक्या भयानक पद्धतीने वाढल्यामुळे आता गॅस सिलेंडर या ठिकाणी मिळणार नाही. पहा, 5 कडक नियम लागू केल्यामुळे गॅस सिलेंडर आता घेण्यासाठी लोकांची फजिती होणार आहे. लक्षात घ्या, भारताचा गॅस साठा संपला आणि भारतामध्ये आता गॅस मिळणे बंद, अशा प्रकारच्या बातम्या पूर्वीही व्हायरल झाल्या होत्या. पण जेव्हा आज सकाळी एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला, त्यानंतर सगळ्या गॅस ग्राहकांना धक्का बसलाय. पहा, कोणत्या कोणत्या ठिकाणी आता गॅस मिळणार आणि कुठे मिळणार नाही ते 5 कडक नियम नेमकं काय आहेत, गॅस घेण्यासाठीची सगळी माहिती आज देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, भारताचा गॅस साठा संपला आणि 5 नियमांनुसार आता गॅस वाटप करायचा असल्यामुळे आता तुमच्याकडे पैसे असले तरी गॅस घेणे मुश्किल होऊ शकते. पहा, आजची ही माहिती तुम्हाला 2 मिनिटं लक्ष देऊन ऐकावीच लागेल, कारण की काही लोकांना वाटेल की माझ्याकडे 2 गॅस सिलेंडर आहेत, हे दोन्ही भरून ठेवले, आता काही टेन्शन नाही. लक्षात घ्या, जी परिस्थिती आज सकाळी झालेली आहे, इराणने जो एक डाव टाकलाय, त्यामुळे नुसता भारताचाच प्रॉब्लेम नाही, तर आशियातल्या 90% देशांचा प्रॉब्लेम झालाय. त्यामुळे तुम्ही इतक्या हलक्याने त्याला घेऊ नका. गॅसच्या बाबतीत सरकारने त्यामुळे असा भयानक नियम लावलाय की त्या 5 नियमांमुळे आता गॅस सिलेंडर मिळणार नाही. पहा, आता कुठे कुठे गॅस सिलेंडर मिळणार नाही, तुम्हाला गॅस सिलेंडर घेण्यासाठी नेमकं काय करावं लागणार, हा पुरवठा कधीपासून सुरळीत होणार आहे, कोणत्या कोणत्या भागामध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा कायमचा खंडित होणार आहे, कायमचे गॅस सिलेंडर येणे बंद होईल कोणत्या भागामध्ये, कोणते ते जिल्हे आहेत, सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. पहा, जर आजची ही माहिती तुम्ही व्यवस्थित ऐकली नाही तर तुमचाही गॅस विझू शकतो आणि तुमचा स्वयंपाकाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ 2 मिनिटं देऊन पहा. आता सगळ्यात पहिला मुद्दा, प्रेक्षकांनाही खोटं वाटत असेल की गॅस सिलेंडर कसं काय संपला, गॅस कसं काय थांबला, भारतातला गॅस संपला असं कसं काय होईल. तर पहा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल की गॅस सिलेंडरचा आणि युद्धाचा काय संबंध, तर हे लक्षात घ्या, आपण वापरतो तो LPG काही आपल्या देशातल्या शेतात तयार होत नाही. भारत आपल्या गरजेच्या 60% अधिक गॅस परदेशातून, प्रामुख्याने आखाती देशातून आयात करतो. सध्या मिडल ईस्टमध्ये जे युद्धाचे भग दाटले आहेत, त्याचा पहिला स्फोट आपल्या स्वयंपाकघरात झालाय. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने जगाची गती थांबवली आहे. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा समुद्री मार्ग रोखून धरला आहे. हा तोच मार्ग आहे जिथून कतार आणि इतर देशांची गॅस वाहून नेणारी जहाजे भारतात येतात. आता या मार्गावर युद्धनौका उभ्या आहेत. इराणने इशारा दिलाय की इथून एकही जहाज पुढे जाणार नाही. याचा अर्थ भारताकडे येणारी गॅसची जहाजे समुद्रातच अडकून पडली आहेत. आता म्हणजेच भारतामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा आत्तापर्यंत जेवढा होता तो आता दुपटी तिपटीने होण्याची शक्यता आता वाढली आहे. आणि त्यामुळे सरकारने आणखी भयानक 5 नियम लावले आहेत. आता तुम्ही म्हणाल, युद्धामध्ये असं कसं काय होतंय, तर तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस रशिया युक्रेन युद्ध झालं होतं तेव्हा देखील पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले होते. पण आत्ताची परिस्थिती खूप भयानक आहे. पहा, त्यावेळेस आपण रशियाकडून कच्चे तेल घेत होतो आणि गॅसही स्वस्त मिळत होता. पण आता सगळा मार्ग अडवल्यामुळे पेट्रोल डिझेल तर सोडा, गॅस सिलेंडरचा देखील मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्यामुळे 5 कडक नियमांनुसारच आता गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मिळणार आहे आणि या ठिकाणी तर गॅस सिलेंडर बंद देखील होऊ शकतात. पहा, तुम्हाला खोटं वाटत असेल, पण आज सकाळी मुंबईच्या गॅस एजन्सी बाहेरची दृश्य पाहिलीत तर तुमच्या अंगावर काटा येईल. पहाटे 4 वाजल्यापासून लोक रिकामे सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत. पुण्यात परिस्थिती इतकी गंभीर आहे की गॅस वितरकांनी बोर्ड लावले आहेत, स्टॉक संपला आहे. नागपूरमध्ये लोकांनी गॅसच्या गाड्या अडवल्या आहेत.
दिल्लीत तर गॅस मिळवण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली आहे. लोकांना भीती वाटतेय की जर आज सिलेंडर नाही मिळाला तर उद्या तो मिळणारच नाही. पण गॅस सिलेंडरची ही स्थिती पाहता सरकारने नवीन नियमावली आणलेली आहे. 5 कडक नियमांनुसारच गॅस मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. पहा, तुम्हाला जसं माहीत असेल की हॉटेल मालकांना याचा सगळ्यात आधी फटका बसला होता. कमर्शियल LPG सिलेंडरचा पुरवठा 50% कमी झाला आणि 20% हॉटेल यामुळे बंद झाली. पण आता हा मुद्दा संपला होता, पण लगेच सरकारने आता आपला मोर्चा जो आहे तो घरगुती गॅस सिलेंडरकडे वळवला. आणि त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडर देखील आता मिळण्यासाठी तुम्हाला कसरत करावी लागेल. कारण की 5 जे नियम आहेत ते आजपासून लागू झालेले आहेत आणि या 5 नियमांनुसारच गॅस सिलेंडर मिळणार आहे. मग ते 5 नियम कोणते आहेत तर ते लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचे आहेत, कारण की त्या नियमातच तुम्ही बसणं गरजेचं आहे. त्या नियमात जर बसले नाहीत तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. सगळ्यात आधी आपण गॅस सिलेंडरचे नियम पाहूयात आणि त्यानंतर मग तुमच्या कोणत्या भागामध्ये गॅस सिलेंडर बंद होणार, कोणत्या कोणत्या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळणार नाही, सगळी सविस्तर माहिती आपण घेऊयात. आता लक्षपूर्वक ऐका, कारण हेच ते नियम आहेत जे ठरवणार की तुमच्या घरी आज जेवण शिजणार की नाही. नियम 1, बुकिंगमधील बदल. 25 दिवसांचा गॅप. पूर्वी तुम्ही सिलेंडर संपला की 48 तासात दुसरा मागवू शकत होता. पण आता नवीन नियमानुसार एकदा सिलेंडर घेतला की पुढचे 25 दिवस तुम्हाला बुकिंग करता येणार नाही. जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि गॅस लवकर संपला तर पुढचे दिवस तुम्हाला लाकडावर किंवा कोळशावर स्वयंपाक करावा लागेल. नियम 2, ESA इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट लागू. सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केला आहे. याचा अर्थ जर कोणीही सिलेंडरचा साठा करून ठेवला किंवा काळा बाजार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला थेट तुरुंगात धाडले जाईल. नियम 3, KYC किंवा आधार सक्ती. ज्यांचे KYC पूर्ण नाही किंवा ज्यांचे एकाच नावावर 2 कनेक्शन आहेत त्यांचे गॅस कनेक्शन तात्काळ बंद केले जात आहेत. नियम 4, रॅशनिंग सुरू. आता सरसकट सगळ्यांना हवी तेवढी रिफिल मिळणार नाही. ज्या भागात टंचाई जास्त आहे तिथे रॅशनिंग कार्डवर गॅस दिला जाण्याची शक्यता आहे. नियम 5, डिलिव्हरीच्या वेळी कडक तपासणी. गॅस डिलिव्हरी देणारा माणूस आता तुमच्या घरात येऊन तपासणी करू शकतो की तुम्ही गॅसचा वापर फक्त स्वयंपाकासाठीच करत आहात ना. जर तुम्ही तो गॅस गाड्यांसाठी किंवा व्यवसायासाठी वापरताना आढळलात तर तुमचं कनेक्शन कायमचं रद्द होईल. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे की भारताचा गॅस पूर्णपणे संपला आहे. सरकार म्हणताय की घाबरू नका, साठा आहे, पण जमिनीवरची परिस्थिती वेगळीच आहे. जहाजे येत नाहीत, साठा मर्यादित आहे आणि मागणी प्रचंड आहे. जेव्हा जेव्हा सरकार म्हणतं की घाबरू नका तेव्हाच लोकांमध्ये जास्त भीती निर्माण होते. जसं पेट्रोलच्या बाबतीत झालं, पैसे असूनही इंधन मिळणार नाही अशी स्थिती आता गॅसच्या बाबतीत निर्माण झाली आहे. जर तुम्ही विचार करत असाल की माझ्याकडे तर 2 सिलेंडर आहेत, मला काय फरक पडतो, तर तुम्ही चुकीचे आहात. गॅसची ही टंचाई महागाईला निमंत्रण देणारी आहे. हॉटेलचे जेवण महागणार आहे, वाहतूक महागणार आहे आणि पर्यायाने प्रत्येक वस्तूचे भाव वाढणार आहेत. ही एक प्रकारची आर्थिक आणीबाणीच आहे. घाबरून जाऊन रांगा लावू नका, कारण त्यामुळे गोंधळ वाढतोय. पण सतर्क रहा. 1, आपल्या गॅसचा वापर काटकसरीने करा. 2, बुकिंगचे नियम पाळा. 3, अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकाधिक बातम्यांकडे लक्ष द्या. 4, जर जुनी शेगडी किंवा इंडक्शन असेल तर ते सुस्थितीत ठेवा. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ऐकले की कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आपल्या स्वयंपाकघरातील गॅसवर संकट आले आहे. पण ही झाली नाण्याची एक बाजू. आता प्रश्न उरतो की सामान्य नागरिक म्हणून आपण नेमकं काय करायचं आणि या परिस्थितीत घाबरून न जाता कसं वागायचं. पहा, सरकार जेव्हा कडक नियम लावते तेव्हा त्याचा मूळ उद्देश साठेबाजी रोखणे हा असतो. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते 4-4 सिलेंडर भरून ठेवतात आणि ज्याला खरोखर गरज आहे त्याला मात्र रिकाम्या हाताने परतावे लागते. म्हणूनच हे जे 25 दिवसांच्या बुकिंगचे अंतर किंवा रेशनिंग नियम आहेत ते तुमच्या आमच्या फायद्यासाठीच आहे, जेणेकरून प्रत्येकाच्या घरात चुली पेटत राहतील. पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमचा गॅस एजन्सीला भेट देऊन तुमची KYC पूर्ण आहे की नाही याची खात्री करा. अनेक लोकांची गॅस कनेक्शन याच एका कारणामुळे ब्लॉक होत आहेत. जर तुमचा आधार लिंक नसेल तर त्याला नवीन नियम लागू झाला सिलेंडर मिळण्यास अडचणी येतील. दुसरी गोष्ट, अफवा पसरवू नका. सोशल मीडियावर गॅस संपला अशा बातम्या हेडलाईन म्हणून छान वाटतात, पण प्रत्यक्ष पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, संपलेली नाही. त्यामुळे विनाकारण रांगा लावून गर्दी करू नका, जेणेकरून प्रशासनावर ताण येणार नाही. तिसरी गोष्ट, पर्याय शोधा. जर तुमच्याकडे
इंडक्शन शेगडी असेल तर तिचा वापर करा. सौर ऊर्जा किंवा विजेच्या उपकरणांचा वापर केल्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर जास्त दिवस टिकू शकेल. आणीबाणीच्या काळात पर्यायी व्यवस्था असणे कधीही चांगले. कमेंट सेक्शन्समध्ये सहभागी व्हा. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे, तुमच्या भागात गॅस सिलेंडर मिळायला खरोखर त्रास होतोय का? तुमच्या जिल्ह्याचे नाव किंवा गॅस मिळवण्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंट्समुळे इतर प्रेक्षकांना त्यांच्या भागातील नेमकी परिस्थिती समजायला मदत होईल. मित्रांनो, परिस्थिती कठीण असते तरी आपण संयमाने वागलो तर यातून नक्कीच मार्ग निघेल. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या नवीन 5 नियमांची माहिती मिळेल किंवा त्यांची धावपळ होणार नाही. जर तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा चालू घडामोडींच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. सावध राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.